बघा बोलायचं बरं आयोजन केलंय त्यांनी यंदा बघा बोलायचं बरं आशिष पाटील दादाने ठेवलाय कोलगाव चषक एक नंबर सूरज पाटील दादाने ठेवलाय कोलगाव चषक एक नंबर थँक्यू. चला मॅचला करूया सुरुवात. 4 वाजलेत बरोबर आणि आता बोलतोय मॅचकडे. या स्पर्धेतील सेकंड सेमी फायनल. एका बाजूला देवी फडकेपाडा तर त्यासमोर फाईट करतोय जुनी डोंबिवली. या दोन टीम मध्ये मॅच. सेकंड सेमी फायनल जिंकणारा संघ थेट मेगा फायनलमध्ये पिसवली संघासमोर करेल फाईट. 4 ओव्हरची मॅच. 4 फ्रेश बॉलर. बॉलिंग ट्रॅकवर जितू. सेकंडला अमित. 9 सेकंडला महेश. पहिला बॉल सफल होऊन गेलाय ऑन साइडला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्लिअर करतो पहिल्या टप्प्यावरती. सीमा रेषा येतोय चौकार. अमितच्या बाटमध्ये पहिला दमदार चौकार. या अगोदरच्या मॅच मध्ये असेच 3 फटके त्याच्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला लॉंग लेगला बघायला भेटले होते. इथे सुरुवात आहे तसेच केली आहे. बॅटचा खालती बॉल लागतोय टोला. सिंगल कंप्लीट झाले आहे. शॉर्टला स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर उभा आहे. बरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण आता आशिषला बघतोय. आशिष उर्फ उस्मान. बघाय त्याला नुभा दिलेली कारण की उस्मान पटेल त्याचा फेवरेट खेळाडू आहे टेनिस बॉल मध्ये, म्हणून आशिषला उस्मान असं नाव दिले गेलेलं आहे. तो या त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. नक्कीच सकाळपासून तो गुणसंख्या लेखन आमच्यासोबत जॉईन झाला होता आणि आता स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तो उभा आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. पहिल्या बॉलवर चौकार. त्यानंतर सिंगल. साकेटला महेश पहिला बॉल पेस करेल. समोर गोलंदाज आपण बघतोय जितूला. वारंवार जितू. अरे पहिला मॅचचा हिरो होता जितू. मागच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकला नाही, पण इथं आता बॉलिंग चांगली करावी लागेल. इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलंय. बॉबी धावतोय. पाठलाग सुरू आहे. अडवलाय बॉल. थांबवलाय. तिसऱ्या टप्प्यावरती बॉल उचलून फेकतोय. 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नकार येतोय. नकार अमित कडनं मिळतील धावा. 2 धावा. 7 बॉल झाले इथनं 3. मुख्य व्यासपीठावरती नुकतंच आगमन आमचे पिसुली गावचे बालरामजी माळी दादांचं आगमन. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दादांचं स्वागतही केलंय. महेशने टोकलाय. डीप मिड विकेटला षटकार. तेरा धावा. जितूला एकदम मोठा टार्गेट केलंय. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलंय अमित आणि महेशने. 13 मारल्यात. 4 मध्ये 2 बॉल अजून बाकी. पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर. हो बॅटचा फ्लो वेगाने. थोडासा लांब ठेवला बॉल. टॉट बॉल येतोय. टॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती जितूचं राहिलंय. अजून एक बॉल बाकी आहे. मेंटेनरी पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय पहिलं. जिथे बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय जितू. समोर गोलंदाज महेश. हो बॉल हवेमध्ये. लिडिंग एज यष्टीरक्षक गोलंदाज स्वतः आलाय. फॉलो थ्रू मधनं टिपलाय जाईल. प्रत्युत्तर षटकाराला नंतर दिलं शेवटच्या बॉल वरती. महेश डगआउटला 13 वरती 1 जुळी डोंबिवली.
धन्यवाद आणि षटक झाले संपन्न पहिलं. धावा फलकावरती 13. हो खेचलाय बॉल स्क्वेअर लेगला डीप मिड विकेटला मधनं स्क्वेअर लेग धावतोय चेस करतोय प्रयत्न पुरे बॉल सीमा पार. सरपंचांचा इशारा येतोय 4. पुन्हा एकदा मारलाय स्क्वेअर लेग आला खाली. आता सापडलाय जाळ्यामध्ये. आता मिळणार नाही मोठा फटका. आता मिळाली आहे विकेट. प्रत्युत्तर दिलं अमितला. चाललाय अमित डग आउटला. धक्का दुसरा. वाटेचा मास्टर धावा फलकावरती एकूण आपण बघतोय 17 वरती बसला खतरा. दुसरा अजय. नवीन फलंदाज अजय आला. सेकंडला असेल. हो पहिलाच बॉल खेचलाय. बॉलच बॅक टू द ड्राइव्ह. बॉल सरळ चाललाय साइड स्क्रीनच्या वरनं जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजयने मारलाय षटकार. षटकार येतोय आणि धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतोय इथनं धावा ऐकून. हो इथे मात्र आता विकेट मिळतीये. फलंदाज होतोय बाद. इथं बॉबीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत का. त्याचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. जसा बॉबी मैदानावरती उतरला पहिल्या मॅच पासून त्याने काय कामगिरी केली आहे. बॉलिंग असेल बॅटिंग असेल. मागच्या मॅच मध्ये ती फिल्डिंग बालू सर काय ती फिल्डिंग होती बॉबीची. आणि आता सुद्धा मात्र त्याने झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. अजून धक्का बसतोय जुनी डोंबिवलीला. सफल इथे आता सफल कामगिरी करावी लागेल. राव केला बॉलला आउटचा फटका. चांगला फिल्डिंग खराब झाली. षटकचा कव्हर लॉंग ऑफ डाऊन बॉल येतोय. चांगली फिल्डिंग बॅकअप चांगला 2 धावा. डायरेक्ट हिट आणि बॉलने टर्न घेतलं. बॉलला बॅकअप आता नाहीये. आता मिळेल ओव्हर थ्रोची अजून एक धाव. 2 आणि 2 ला कॅपिटलाइज केलं. तिसरी मध्ये 3 झाल्या. 3 धावा फलक चालले पुढे. स्कोर बोर्ड वरती आता धावा असतील 26. 5 बॉल 26. षटक सुरू आहे. दुसरं मोठा धाव संख्या देशाने वाटचाल. टॉस जिंकला होता. बॅटिंग करण्याचा निर्णय जुनी डोंबिवलीने घेतला होता आणि सध्या त्याच्यावरती तो मात्र खरा उतरलाय. ज्या पहिल्या ओव्हर मध्ये 13 आताही 13 आल्यात.
अजूनही एक बॉल बाकी या ओव्हरचा. शेवटचा बॉल. हो सफल सापडलाय. परफेक्ट ऑफ द मिडल. अपील लेग बिफोर. फलंदाज बाद नितीन मैदानाच्या बाहेर. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग घेऊ नका. फडके पाला टीम. बॉबी दादा प्लीज रिक्वेस्ट करेन तुमच्या प्लेयर्सना मी शॉर्ट टीम मीटिंग घेऊया, कारण की यानंतर मेगा फायनल आपल्याला अजून कव्हर करायचे. विकेट मिळाली दुसरी, सॉरी माफ करा, विकेट मिळाली चौथी. 4 गडी बाद झाले. धावा दाफलकावरती 26. नवीन गोलंदाज निलेश. 9 सेकंडला असेल, पण सेकंडला आपण बघतोय सफल. हो सफल सफल झाला होता, पण बॅट आणि चेंडूला संपर्कच नाहीये. डॉट बॉल येतोय. काय कमबॅक आहे फडकेवाला टीमने मात्र आज अक्षरशः दिवस गाजवलाय. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, आणि आता सुद्धा मात्र इथे बॉलिंग चांगली करतोय. इथे आला मोठा फटका. एलिव्हेशन. बॉबी बॉल खाली आणि चुकी होणार नाही. अगोदरच म्हटलं आज दिवस बॉबीचा आहे आणि त्याने तो दिवस गाजवलाय, त्याच्या नावावरती केलाय. सध्याच्या घडीला तरी या खेळाच्या अर्ध्या डावामध्ये पुन्हा टिपला नाही जाईल. फलंदाज सफल चाललाय डगआउटला. मिडल ऑर्डरचं फलंदाजही फारसं काही करू शकत नाहीयेत. टॉप ऑर्डर ढासळली, त्यानंतर मिडल ऑर्डर आता ढासळत चालली आहे. एका पाठोपाठ एक बाद होत चालले. यॉर्कर ब्रह्मास्त्र उकडून काढली ऑफ स्टिक. फलंदाज बाद. सलगचा दुसरा. संतोष आलाय, संतोष चाललाय डगआउटला. आतमध्ये येतो आहे. बरीच वर्ष क्रिकेटला दिली आहेत, जुनी डोंबिवलीला दिली आहेत, आणि आता अनुभव पणाला लावावा लागेल. कारण की बॉल झाले 3, एकही धाव दिली नाहीये. बॉलिंग ट्रॅक वर बघतो आपण निलेशला वन हॅट्रिक, स्पर्धेतली हॅट्रिक बघायला भेटेल का? ओ सफल. अपील बाहेर चालला बॉल. पंचाने सांगितलं लेग बायची धाव, आणि एक्झॅक्टली जसं अपील केलं तसं बॉल ऑफस्टिक आणि मिडल स्टिक आणि लेग स्टिकला सोडून निघाला होता बाहेर. पंचाने लगेच बघितलं आणि सांगितलं की लेग बायची धाव मिळेल, आउट नसणार आहे. धाव्याने आपल्याला चाललंय पुढे. 27. चौथ्या बॉलवरती सिंगल आली आहे, तीही लेग बायची. आता बॅट मध्ये धावा त्याला दिसेल. निलेशच्या बॅट मधनं फटका चांगला. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढलाय. दुसरी कंप्लीट होतीये. फेकी येते थोडीशी उशिराने ऑन द स्टंप. अॅक्युरेट होतोय. मिळतील 2. 2:29. शेवटचा बॉल अजूनही बाकी. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय सोनारपाडा गावचे पप्पू शेठ पाटील दादांना. आपण यायचं आपल्या मुख्य व्यासपीठावरती. सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार शेवटच्या बॉलवरती. शेवट मात्र या ओव्हरचा बॉलवर केलाय गोड. 4 आलाय. 4 धाव संघ चालले पुढे. धापलगावरती एकूण लागतंय धावा
33 धावा धावफलकावरती 33 षटक संपन्न 3-11च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जुनी डोंबिवलीची. ऑन दी बॉल आला, चांगली फिल्डिंग, थोडासा चास पडला, बॉल टर्न वळला, टप्पा पडल्यावरती सर्व काही थोडासा वेळ उशिराने गेला बॉल उचलण्यासाठी आणि 2 धावा. 35-35. मुख्य व्यासपीठावरती मी इन्व्हाइट करतोय विशालजी पठाडे साहेबांना, आपणही यायचं. आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कोळेगाव चषक या स्पर्धेमध्ये आमचा दोन्ही मान्यवरांना इन्व्हाइट. रनआउटची संधी आणि फलंदाज झालाय बाद. धक्का बसवा जुनी डोंबिवलीला. मिडल ऑर्डर डासली, टॉप ऑर्डर डासली, टॉल ऑर्डर आता मात्र शेवटच्या फळीतली फलंदाज खेळपट्टीवरती. हो, इथे मात्र मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होत नाहीये. बॉल ऑन साइडला येतोय, लॉंग ऑन, वाईड इजचा फिल्डर येतोय. क्रिकेट विथ फुटबॉल. जितूने बॉलला स्टॉप केलाय. जितूला माहिती आहे 2च धावतील स्ट्राईक, कारण की निलेशला स्वतःकडेच पाहिजे म्हणून जास्त वेळ घेतला, त्याला माहिती होतं. 38 3 बॉल 38 धावा, अजून 3 बॉल बाकी आहेत. बॉबी चांगली बॉलिंग करतोय. पहिल्या बॉलवरती 2 नंतर रनआउटची विकेट. फटका इथे चांगला आहे. डिफेक्सच्या कव्हरला बॉल चाललाय. कव्हरच्या दिशेने फिल्डर उभा केला, प्रोटेक्शन दिले गेले. मिलेल फक्त सिंगलला, डबल मध्ये कन्वर्ट पुन्हा एकदा केलाय. व्हॉट अ कमिटमेंट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2-2 धाव्यानं धावफलक खालती ठेवलाय, कारण की माहिती आहे स्ट्राईक त्याला हवी आहे बॉबीला स्वतःकडे. शेवटचे 2 अजून बॉल बाकी. धावा धावफलकावरती एकूण 4-0 40 धावा. फुलटॉस, फटका हवेमध्ये फसलाय. जितू आलाय डाऊन दी बॉल. हो, ओढ कॅच. असं वाटलं एका क्षणाला बॉल सुटलाय. 2 बोटामध्ये बॉल जणू काही चिपकला त्याच्या. झेल टिपलाय, फलंदाज झालाय बाद. निलेश चाललाय आता मैदानाच्या बाहेर.
वरती धक्का बसला 8वा. वाहिनीत 8 फलंदाज झालेत बाद, एका पाठोपाठ एक सर्वांचंच योगदान आहे. कोणाचा 2, कोणाचा 1, कोणाचा 4, कोणाचा 6 असा धावा काढून सर्व फलंदाज डगआउटला गेलेत. थोडा का होईना बॅकफुटवर चाललाय, पण इथनं मात्र आता थोडीशी मिस्टेक बघायला भेटली जितूकडनं. सेकंडचा कॉल, 2 धावा कंप्लीट झालाय, षटक संपन्न आणि धाव थांबलं. इथे पहिलं सत्र संपन्न झालं 42 वरती 10.50च्या सरासरीने. धाव फलक जुनू डोंबिवलीचं आणि आता करायचे आहेत 43. त्या मैदानावरती बॅटिंग करताना दुसऱ्या सत्रामध्ये फडकेपाडा या टीमला. सुरू होईल डाव, दुसरं सुरू होईल. या एक वाद कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आवाज बालू पाटील सरांचा. तर 2 दिवस जरी आपण तर उत्तम प्रकारचे लाईव्ह टेलिकास्ट प्रसारित केले त्या आतिश फराड यांचा देखील सन्मान करूया. आपण आमच्या मॅनेजमेंट कमिटीला विनंती करतोय आपण त्यांचा सन्मान करूया लवकर, कारण बॅटर जोपर्यंत येत आहेत तोपर्यंत आपण सन्मान ते उरकून घेऊया. चला आमच्या मुख्य आयोजकांच्या माध्यमातून तुमचा सन्मान करूया. माईची प्रेमाची उबदार शाल तुळस देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. 43चं लक्ष, कोणता बॅटर ठरणार मालिका वीर, ज्याला सायकल मिळेल. ब्युटिफुल सायकल आहे. कूलर कोणत्या गोलंदाज आपल्या त्या उत्कृष्ट फलंदाज देखील कूलर आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजाला देखील कूलर आहे. आमचे पंच अरविंद जा आपल्याला देखील सन्मान. लगेच आपण कारण का मॅच देखील लगेच सुरू करायचे. आम्हाला मेगा फायनल झाल्यानंतर काही नको चालेल नाहीये ते म्हणतात नको सन्मान, आपण मॅच जाऊया मॅचच्या दिशेने. धावा धाव फलकात आपण पाहू शकता सेमी फायनलची मॅच. प्रथम बॅटिंग करताना झुरू डोंबिवली संघाने धावा कुठल्या तब्बल 42 झाल्या. 43ची गरज आहे. नाही सायकल खूप चांगली आहे, ज्याने आम्हाला ही सायकल दिली महेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल देखील मिळाली, त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. काटेचे उद्योजक तसेच आपण तर ट्रॉफीज ज्याने आम्हाला दिल्या आहेत ते उदय जयराम भंडारी यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज उपलब्ध झाल्या आहेत, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. सर्वांना आपण पुढे एकदा धन्यवाद देऊ आणि जाऊया मॅचच्या दिशेने.
सामना सुरू होतोय. स्ट्रायकरला जितू आणि आपण कृष्णाला पाहू शकता. अमित गोलंदाजी मार्कवर खरं 43चं लक्ष आहे. संध्याकाळचं वातावरण आपण पाहू शकता. खरं तर ऊन आता चांगल्या प्रकारचं आहे. सामना सुरू होतोय. सेमीफायनलची मॅच 42 झाल्या. 43चं लक्ष इथं गाठायचंय. अमित ओलॉफ केलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू गेलाय सीमापार. चौकार. हिला चेंडू ओर पिच मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केलाय. टायमिंग बेमिसाल. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. अमित शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. एक धाव तरी तर कंप्लीट केली आहे. धावसंख्या धाव फलकाती 5 धाव. आज जितू पाटील लय जबरदस्त बॅटिंग करतोय. 5 धावा धाव फलकाती लागल्यात. स्ट्रायकरला बॅटर आपण बॉबीला आपण पाहू शकतो. कृष्णा उर्फ बॉबी ऑन साइडला शॉट. फाईन लेग. स्क्वेअर लेग. मिड विकेट. लॉंगॉनला पण नितीनला पाहू शकता. मिडॉनला पण भीष्म पितामाला पाहू शकता. राजू दादांना आपण पाहू शकता. आता मिड ऑफला आलेत ते. अमित गोलंदाजी मार्कवर. ऑफ साइडला क्षेत्रक्षण. शॉट दरम्यान बॅकवर्ड पॉइंट. एक क्षेत्रक्षण. शॉट कव्हर. शॉट एक्स्ट्रा कव्हर. ऑन साइडला टर्न केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यम पाठवलं चेंडूला. डीप स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 9 धावा. अमित ओ फुलर लेनचा वाईड यॉर्करचा वापर केलाय. कॉडव्यांचा अपील केलं जात आहे. बघा पंच बातचीत करतायत. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारचा आपण पंचांशी संवाद साधू नका. वादावाद करू नका. पंच बातचीत करतात आमचे. नाही थांबा. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत येऊ दे. येस नो डाऊट. अक्षय गोलंदाजी मार्कवर. अमित वाईड यॉर्करवरती आपण तर अपील देखील झाला होता. भरपूर स्ट्रॉंग अपील झालं होतं. अमित राईट आर्म ऊर्ध्वकडे मारत होता. स्ट्रायकला कृष्णा उर्फ बॉबी. उंच गेलाय. लांबी प्राप्त करतो का पाहायचंय. चेंडू चालला या वेळेला सीमारेषा पार. चौकार. अजूनही चेंडू बाकेत. या षटकातील विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी. 19 चेंडू आणि धावा हव्यात आपण अजूनही 30. फडकेपाडा विपक्ष जुनडोंबोलीमध्ये मेगा आपण सेमीफायनलची मॅच पाहतोय. नाही जबरदस्त खेळ केला. दोन्ही संघांचं कौतुक करू. खूप चांगले क्रिकेट खेळत. का सकाळपासून आपण थोडासा भरपूर आराम देखील मिळाला. त्यामुळे कुठेतरी खेळ चांगला झाला. धावा आल्या नाहीयेत. ओ वाईड यॉर्करचा यावेळेला आपण तर वापर केला होता. ड्राईव्ह केलं होता. एक धाव इथे कंप्लीट केलं ते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूप चांगलं क्षेत्रक्षण. अजय पाटील पण सिंगल वाच शकले नाहीये. धावसंख्या धावफलकाती 14 धावा. षटक संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकाती लागल्या आहेत. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू. 29ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. इथून येणाऱ्या गोलंदाजांनी जर टिचून गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली, एखाद 2 विकेट मिळवले, डॉट चेंडू फेकले तर मात्र वापसी होऊ शकते. 29 धावांची गरज आहे. 30ची सरासरी 9 पूर्ण आपण तर 9.9च्या सरासरी धावा करायच्यात.
गोलंदाजी मार्कवर सफल येतोय. सफल पाहायचं आता कशा प्रकारे इथून सफल आपण आता सफल होतोय का. नाव खूप चांगलं आहे सफल, पण आता त्याला गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. सायकलला बॉबीला आपण पाहू शकता. कृष्णा उर्फ बॉबी जबरदस्त बॅटिंग केली आजच्या दिवसात. आजचा दिवस गाजवलाय मी तर म्हणजे बॉबी जितू या जोडीने काय खेळ केलेला, आज जवाब खेळ. बघा एक एक मॅच मध्ये प्रत्येकाला संधी दिली. या आधीच्या मॅच मध्ये मी तर म्हणेल त्यांच्या एका खेळाडूनंतर राकेशला संधी दिली. आता सफल शॉट आपल्यांचा चेंडू होता, पडल्यांचा खाली राहिलाय. एक धाव इथे मिळणार नाहीये, कारण धाव घेण्याचा प्रयत्न केला तर पण नकार देत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. 17 चेंडू 29 ची गरज आहे. मॅच संपली नाही अजूनही. 14 झाल्यात. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑन मिडविकेटच्या मधून. वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. आता वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्रक्षापुढे डीप मध्ये मिड विकेटला थोडंसं क्लोज केलं तो वाईडिश लॉंग ऑनला त्या साईडला आणला तर हो पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट उडवला चेंडूला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकच मिळेल. गुड थ्रो. धावसंख्या धावपल त्यामुळे पाहू शकता 1 ने पुढे सरकले. 19 धावा अजूनही आपण तर इथून 24 ची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सफल प्रयत्न करतोय पण यश मिळत नाहीये. जो डोबली क्रिकेट खूप चांगला खेळ आहे, पण थोडासा आराम मिळाला ना तिथे कुठेतरी थोडासा त्यांचं आपण तर वॉर्मअप झाला नाही, कॉन्सन्ट्रेशन राहत नाहीये. सफल पुणे गोलंदाजी मार्कवर. अमित तर किरण म्हात्रे कोळेगाव यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नाही किरण देखील एक आमचे समालोचक आहेत. किरण या, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. किरणनी बंद केलं समालोचन करायला, ओमकार तयार झाला. शाहू दादा तुम्ही सर्व गावागावात आता ना थोडे थोडे वेळ देत जा. सफल जितूने उडवलाय, उंच गेलाय, लांब देखील गेलाय. जाता जाता मिळून देतो जितूला साधावा आणि फडकेपडा 40+ संघाला साधावा षटकार. ओ चांगला चेंडू फाटल्यानंतर आपण तर वेगाने निघून झाला. टर्न साठी खेळते जितू. डॉट चेंडूची समाप्ती. 25 धावा धावफलकातील लागल्यात. मॅच संपली नाही अजूनही. पूल केलाय डाऊन दी ग्राउंड. मिड विकेटला चेंडू वेगाने चाललाय. नितीन येतोय, चेंडूला फीड करतोय. थोडंसं फंबलिंग झालंय. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 27. 27 धावा धावफलकातील लागल्या आहेत. लक्ष बघितलं तर 43 आहे. 12 चेंडू 16 ची गरज आहे. इथून मात्र मॅच संपली नाहीये. कारण येणाऱ्या गोलंदाजांनी जर टिचून गोलंदाजी केली, विकेट टेकिंग गोलंदाजी केली, डॉट चेंडू फेकले तर काही होऊ शकते. क्रिकेट आहे ना. काल देखील आम्ही बघितलं 30 धावा करण्यासाठी नाक्यानं आणले होते आपण तर घेसर संघाला, पण तो जिंकला. त्या 2 चला पाण्याची मागणी केली. बघा पाणी द्या, पाणी द्या लवकर. एक बॉटल घेऊन जा लवकर. बालाजी, बालाजीच्या चेहऱ्यावरती आनंद बघा ना किती. मला वाटतं तोंड काहीतरी भरलंय त्यांनी. म्हणजे तोंडात खडी साखर आहे वाटतं. राहू दे राहू दे. महत्वाचं सपोर्ट करताना त्याला महत्व आहे. आता प्रत्येक जण खडी साखरचं सेवन करत नाही. बालाजी मैदानात खडी साखर टाकू नका, मुंग्या येतील. यस डीजे
बालाजी बघा ना किती वेगाने आलेत. बालाजी बघा ना गोलंदाजी मार्कवर येतं. यावेळेला आपण महेशला पाहू शकता. चेंडू बकेत 12 धावा हव्यात आपण, तर इथून 16ची गरज आहे, म्हणजे 8ची सरासरी. महेशचं षटक फार महत्वाचं. बॉबीने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. ओ लॉफ केलाय, ओव्हर पिच मिळाला, खूप लांब पाठवलाय, मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. आता बघा ना जुने ते सोनं, काय कोळी गीते लिहिल्यात बघा ना पहिली आपल्या लोकांनी. आजची गाणी अशी आहेत ना रणजित संते, म्युझिक जास्ती वाजते, गाणंच समजत नाही, बोलच समजत नाही. ओ पुन्हा एकदा उडवलाय, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतोय. 2 धावा इथून मिळत आहेत. 16ची गरज असताना त्यातून 8 आल्या आहेत. 35 धावा, म्हणजे अजून 8ची गरज आहे. 10 चेंडू. महेश राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. महेश गेलाय, झेल होतं का पाहायचंय, झेल ड्रॉप. 2 धावा इथून कंप्लीट गेल्या आहेत. तिसरी होते का पाहायचं, आता थांबले आहेत. महेश आले आहेत, झाली असती तिसरी. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 10 फलकाती 37 धावा. विजयापासून फक्त आणि फक्त दूर आहे. त्यात आपण मित्र 6 धावा. चेंडू बाकेत 9. काय खेळ केला या संघाने बघा ना. काल श्रद्धांजली चषक उचलला, आज पुन्हा एकदा ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतायत. जुडोमुरी संघाने देखील कौतुक करेल, खूप चांगला खेळ केला, पण नंतर मात्र त्यांच्या मॅचेस खूप लेट झाली. ओ पूल केलाय आणि चेंडूला गुल केलाय. या वेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार. समुद्रापासून भरपूर नाही. आता देखील बघा ना जबरदस्त बॅटिंग केली, वेल प्लेड. त्या सामन्याचा मान ऑफ द मॅच बॉबी. चला कॅप्टन लगेच याच्या टॉस साठी. चला दोन्ही संघ लगेच या पिसोली संघ या टॉस साठी. 11 चेंडू 30 धावा. काय बॅटिंग केली बघा ना, लाजवाब बॅटिंग. हँड चेक करा. गोलंदाजी करताना 1 षटक, 9 धावा, 1 विकेट. काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय, जबरदस्त परफॉर्मन्स. नाही बघा निलेशने केवढा मोठा आलिंगन दिला भीष्म पितामहाला. नाही राजीव दादाला आजपासून नावच पडलं भीष्म पितामा. नाही चांगलं नाव आहे दादा. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. चला कृष्णा या. तर बाला दादांना विनंती करतो आपल्या शुभ असतं पण मॅन ऑफ द मॅच देऊ. जबरदस्त व्यक्तिमत्व बाला दादा देखील. आज वेळ मिळाला त्यांना, त्यांचा संघ देखील मेगा फान. आता मॅच बघायला मजा येईल. पिसवली पक्ष आपण तर बघा काल ट्रॉफी मिळाली, आज देखील एक ट्रॉफी जाणार आहे.